वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणे जाना साष्टांग नमन करीत असू वाद्ये भूषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणे जान साष्टांग नमन करीत असू आता गान गंधर्व देवता उकीळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा असतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठला सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शिव भोळा चक्रवर्ती वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी रांगत शिहा अंगणी माथा जावळाची वेणी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय साध्वी जनाबाई यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग गंगाखेड निवासी देवाच्या अत्यंत लाडक्या विटेवरच्या मालकाचा अंतकरण संत श्रोमणी नामदेवरायाकडे दास्यत्व केलं अशा वारकरी संप्रदायातल्या फार मोठ्या आदरीव अशा साध्वी जनाबाईंचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला आई साहेब या ठिकाणी नमूद करतात बेस नको कडक करावाच वैकुंठाचा जगदानंद कंद जगतपती हा यशोदेकडे आलेला आहे काय पुण्य असेल त्या यशोदेचं गोकुळात येण्याचं कारण काय असावा काय पावित्र्य असेल त्या गोकुळामध्ये देवाला कशा करता गोकुळ आवडला असावा त्या गोकुळाकडे गोकुळामध्ये यशोदाई साहेबच का आवडल्या नंदराजच का आवडले सांगणारी व्यक्ती साध्वी जनाबाई आहे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यानं केलेलं काव्य हे कवडी मोल असतं तुमच्या माझ्यासारख्यांनी केलेला काव्य हे एखाद्या जगमान्य होईल समाजमान्य होईल पण देवमान्य होत नसतं म्हणून काही रत्न पुस्तक लिहिले पण ते देवमान्य नाहीत ते संत मान्य नाहीत महाराज साध्वी जनाबाईंचं वाक्य हे देव मान्य आहे
त्यांनी म्हणावं वैकुंठातला हरी यशोदाई साहेबांकडे आहे. बालपणातलं गोडसं वर्णन केलं. रांग तसे हांगणी माथा जावळाची वेणी. बालपणातलं रांगण्याचं वर्णन केलं. त्याच्या डोक्यावरचं विश्वाच्या मालकाच्या एक चिमुकले असे भरपुरे जे जावळा आहेत त्याचंही वर्णन केलं. पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे. पायात पैंजण आहे, हातामध्ये वाळे आहेत. ते पायात पैंजण आणि वाळे आहेत आणि हातात नवनीताचा गोळा आहे. चित्ताचं प्रतीक आहे. लोणी कोमल असतं. विठाला विठाला अत्यंत शुद्धतेचं आणि कोमलतेचं प्रतीक म्हणजे लोणी आहे. विठाला विठाला आणि त्या लोण्यासारखं मऊ अंतकरण आहे ब्रह्मांडाच्या मालकाचं. अत्यंत मऊ आहे, मऊ आहे, मऊ. हाती नवनीताचे गोळे. शेवटच्या कडव्यात फार मोठा न्याय दिला सोमनाथ बाबा. धन्य यशोदा ती माय दाशी जनी वंदी पाय. जनाबाई सांगता यशोदाई साहेब धन्य माता आहे आणि मी त्यांच्या पायावर डोकं ठेवते. महाराज कोण कोणाच्या पाया पडते त्याच्यापेक्षा कोण पडते हा महत्वाचा विषय. साध्वी जनाबाई नुसत्या पाया पडत नाहीत की त्या वात्सल्याला धन्यता देतात. त्या अर्थी यशोदाई साहेब किती धन्य असतील. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ मला आशीर्वाद द्या, मी बोलण्याचा प्रयत्न करेन. विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली गेली 50 वर्षाची परंपरा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा प्रगट दिन जन्माष्टमी 5 पर्वण्यापैकी अनन्य साधारण महत्व असणारा आजचा दिवस आहे. आणि त्या जन्माष्टमी निमित्त चालत असलेला गेल्या 50 वर्षापासनं हा सप्ताह ग्रामस्थ सातारे या ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या भावयुक्त अंतकरणाने श्रद्धेने चालत आहे. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आजच्या या तारखेच्या संदर्भात किंवा आजचं यजमानपद ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय मनोहर बाबूराव मखरे एकटेच आहेत ना. मनोहर बाबूराव मखरे ते आजचे यजमान आहेत. त्यांना नाव हरिभक्त टाकले पण ते आजपासून हरिभक्त होणार आहेत. कारण काय होतं माहितीये का, राग येऊ देऊ नका यजमान. खोटी पदवी लावायला लाज वाटली पाहिजे. विठाला विठाला मला काही चोंबाळ्या गप्पा येत नाहीत. तुम्ही मला नारळ देताल, पाकिट देताल, याबद्दल तुम्हाला काही चोंबाळीत नाही. माझा संसार धकाय पुरते पैसे हाऊत भरून पंढरपुरातल्या मालकांनी मला दिले. याच्याकरता मी काय कोणाला चोंबाळ्याला फिरत नाही, फिरणारही नाही. विठाला मोठ्या शुद्ध अंतकरणाने भगवंताच्या जन्माष्टमीच्या पर्व काळावर माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी अज्ञानी फारसं ज्ञान नसणाऱ्या गिरगावकराला तुम्ही आज आमंत्रित केले. गावकऱ्यांच्या वतीनं तुम्ही यजमान आहात मनोहरराव, पण आजच्या पवित्र पर्वणीवर तुम्ही वारकरी व्हा ही तुम्हाला मनापासून विनंती करतोय. विठाला गावातील तरुण मंडळी मोठ्या श्रद्धेने हा उत्साह करतात. इथं बसलेली सगळी ज्ञानी माणसं आहात. एक लक्षात घ्या बारक्या गिरगावकराचं, पैशानं सत्ता मोठा होत नसतो. कोटीनं पैसे असलेले इकडं तिकडं वळचलीला कितीतरी लोक बसलेत. सप्ताह सात्विक सदाचारी पुण्यशील पावन यावरिया असा सप्ताह होण्यासाठी गावातल्या लोकांनी तन्मन धनानं सहकार्य करावं लागतं.
उत्तमावा तवा सत्ता मोठा होत असतो. यावर या गावातील तरुण मंडळी पार्किंग व्यवस्थेसाठी रिपरिप पावसात उभे आहेत. त्यांची सर्व अंग चिंब भिजलेली आहेत. मोठ्या सात्विकतेनं मोठ्या श्रद्धेनं ती या सप्ताहात बेजार होतात. अन्नदान व्यवस्थेतली कार्यकर्ते व्यवस्थापक वेगळी, पार्किंगची व्यवस्थापक वेगळी. मी ज्यांच्याकडे मनोहररावांकडे बसलो त्यावेळेला 5-25 तरुण तिथं सुद्धा भिजत आली. किती श्रद्धा, किती भाव, किती प्रेम. तुम्हा तरुणांना माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना, असंच गरुडासारखं बळ देवो. ते बळ तुम्ही तुमच्या आई वडिलाच्या सेवेकरता वापरो. ते बळ तुम्ही तुमच्या प्रपंचातल्या लोकांची धारणा करण्याकरता वापरो. आणि हे सगळं काम करत असताना उरलेला वेळ तुम्ही धर्माकरता वापरो, असं पंढरपुरातल्या मालकाच्या चरणी प्रार्थना करेल. कारण तुम्ही सगळी संसारिक आहात. तुम्ही सगळाच वेळ जर देवाला दिला तर बायका कशाचं विधान, विठाला विठाला. आमच्या बऱ्याच लोकांना बायका नसताना कुंटाळानं पैसे आहेत, मग तुमच्याकडे का नसावा? बायको जरी नसली तर पैसे लागत नाही, लागते पैसे. तुम्हाला जर इथे यायचं असेल कीर्तनाला तर एसटी फुकट आणते का तुम्हाला? ते म्हणेल का आता ब्रह्मचारी आहे, हा त्यांनी लग्न केलं नाही, आपण फुकट नव्हतं, दोघांची नोकरी जाईल ना काका? कसं शक्य? पैसे लागतात. संन्याशाला लागते, ब्रह्मचार्याला लागते, तुम्हाला सुद्धा संसारिक आहेत आपण, आपल्याला तर लागतच असते. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्या कामाकरता देवानं बळ देवो आणि उरलेला वेळ तुम्ही धर्म कार्याकरता देवो आणि ती देण्याची भावना तुमच्यात निर्माण हो, अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. विठाला विठाला. बऱ्यापैकी गोडशी सात्विक वारकरी परंपरा तुमच्या गावाला मला भेटायला पंढरपूरला आलेली सर्व काही हरिभक्त मंडळी, परमार्थिक मंडळी आहेत. मुळात तुमच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायाचा गंध आहे आणि तो मुळातच आहे. पण तुम्ही या 50व्या वर्षानिमित्त उज्ज्वल केला, तो दाखवला, तो उघडा केला. जसा कापूर एका डब्बीत असताना कापूर आहे पण डब्बी लावल्यामुळे त्याचा सुगंध येत नाही, त्याचं झाकण उघडल्याच्या नंतर जसा सुगंध येतो तसा भक्तीचा सुगंध पहिलाच तुमच्या मातीत आहे. तुम्ही फक्त त्याचं 50व्या वर्षाच्या निमित्तानं झाकण काढलं आणि एवढं मोठं स्वरूप निर्माण केलं. हे मुळातच तुमच्याकडे होतं. विठाला विठाला. आदरणीय तरुणांच्या वतीनं काका सुद्धा संपर्क करत होते. जगताप काका विठ्ठलांना सुद्धा फार बोलायचे. अण्णांच्या मावशीचा श्राद्ध आहे त्याच्याकरता गेले. फारसा प्रयत्न सगळ्यांचा. उपस्थित पंचकृषीतून आलेली श्रोते जनार्दन तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. ही जी विनेकरी बाबापासून इथपर्यंत वारकरी मंडळी चोपदार आदी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंडवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला. वैकुंठीचा हरिताना यशोदेच्या घरी ब्रह्मांडाचा मालक यशोदेकडे आलेला आहे. अवतार घेतला अष्टमीच्या दिवशी, जन्म झाला. आज किती मोठी पर्वणी माहिती तुम्हाला? आज जगदानंद कंद जगतपतीचा जन्मदिवस. एक पर्वणी. दुसरी पर्वणी या पवित्र महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्यासारख्या रेड्यांना मार्गाला लावणारा योगी जन्माला आला आजच्या दिवशी. त्या योग्याचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. मालकांचा जन्मदिन आहे. तिसरी पर्वणी आज माझ्या आळंदीतल्या मालकाचा सुवर्ण कलशारोहण झालाय. ही तिसरी पर्वणी. पर्व काळे राजे आनंद व्यक्त करा. आपण जिवंत असताना ज्ञानोबरायच्या सोन्याचा होतोय. ही आपल्या जीवनातली पर्वणी. आपण गेल्यावर बसल्यावर काय करता राजे? विठाला अशा या
पवित्र पर्वणीवर चालत असलेला ज्ञानदान सोहळा पुन्हा एकदा सातारा गावातील मंडळींना कोटी कोटी धन्यवाद देतो. अभंगावर येतो. काय विश्वाचा मालक प्रगट झाला असेल, काय गरज असेल आम्हाला गी अवतार. विश्वाच्या मालकाने आपल्या करता अवतार धरलाय. मग तो कुर्म अवतार असेल, तो मत्स्य अवतार असेल, तो वराह अवतार असेल, तो राम अवतार असेल. आजच्या विश्वाच्या मालकाचा प्रगट दिन सोहळा आहे. तो जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आहे. रूप एकच, अवतार भिन्न भिन्न. तर आजच्या अष्टमीला जो अवतार घेतलाय तो 2 पूर्ण अवतारापैकी एक आहे. दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार राम कृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार, दुर्जनाचा येणे करोनी संहार. दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आहेत. पण आज विशेष काय माहितीये का, 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा जरी पूर्ण असेल पण स्वतंत्र नाही. आज जन्माला आलेल्या मालकाचा अवतार बी पूर्ण आहे आणि कार्य बी स्वतंत्र आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं जीवन म्हणजे कर्जबाजारी जीवन. अख्खं जीवन कर्जबाजारी. आणि ते फेडण्यासाठी ऋण फेडावया. मागचं जे कर्ज आहे का ऋण आहे का हे फेडण्यासाठी पुढचा अवतार आहे. स्वतंत्रता नव्हती. पुन्हा एकदा साधा मुद्दा सांगतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं जीवन म्हणजे खट्याळ सासूच्या सानिध्यात वावरलेली सून. खतरनाक सासू, ज्वाला मिरची सारखी खतरनाक सासू. आणि या खतरनाक सासूच्या जीवनात एखाद्या सुनेला तयावर तापलेल्या तव्यावर थेंब जसा पडावा असं जीवन तिचं साक्षीभूत असतंय. असं जीवन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं होतं. आणि 8वा अवतार म्हणजे सासूच नाही, किल्ल्या सुनाच्या हातात आहे. जे करीन ते पर्व काळ. इतका मुक्त अवतार ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तो आजचा आहे. विठाला तुम्ही पुरावा आहे की ना. पूर्ण अवतार रामकृष्ण, दोन्ही अवतार पूर्ण आहेत पण हातात काहीच नाही. आणि 8व्या अवतारात कोणाच्या बापाला न विचारता स्वतःच्या मनाला पटेल तेच केलं. त्याचं नाव कृष्ण अवतार आहे. तो कृष्ण अवतार. 7व्या अवतारात काही करता आलं नाही. मुलगी रडत आली बापाकडे. बापाकडे मुलगी रडत आली. चुलत्याकडे मुलगी रडत आली. वडील आणि काका दोघे एका जाग्यावर होते आणि त्या मुलीनं स्वतःच्या नवऱ्याचं कापलेलं डोकं बापा पुढं आणि चुलत्या पुढं आणलं. किती मोठा चुलता सांगू का. वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही तो जगाचा बाप आहे. समजतो काय 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 पात्रता असेल त्या देवाची. तो काका आहे. बाप कोणी माहिती. त्या बापानं विठ्ठलराव एका डोक्याच्या केसा इतकी जरी मान हालिली ना म्हणत नाही तुम्ही मी कोणीच वाचत नाही. कोणीच नाही वाचत आपण कोणीच. ही अख्खी पृथ्वी त्याच्या डोक्यावर. त्याला शेष म्हणतात. मनोहरराव तो शेष त्या मुलीचा बाप आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र त्या मुलीचे काका आहेत.
आणि पोरीनं ते डोकं दाखिलं, माझे मालक येते, माझ्या मालकाला माझे सासरे वाचू शकले नाही. सासऱ्याचं नाव लंकेचा राजा रावण. माझ्या मालकाला माझे चुलत सासरे वाचू शकले नाही. कुंभकर्ण. एक सांगू तुम्हाला, शक्यतो रावण मरण सोपा होता, इतका अवघड कुंभकर्ण मरण होता. रावण मारणं देवासाठी कितीतरी काही पटीनं सोपा होता, तसा इतका सोपा नव्हता, पण कुंभकर्णापेक्षा काही पटीनं सोपा होता. रावणापेक्षा कितीतरी पटीनं कुंभकर्ण मारणं अवघड होता. पण कृपा एका संन्याशीची झाली म्हणून कुंभकर्ण मेला, नाही मरत नव्हता कुंभकर्ण. त्याही माझ्या मालकांच्या काकांनी त्यांना वाचवलं नाही. तिसरा मुद्दा सांगितला, प्रभू प्रभू माहित नाही बरं बापे, माहित नाही बरं चुलत आहे, पण देव माहित आहे. प्रभू या ठिकाणी माझ्या मालकाचे दुसरे तिसरे सासरे आहेत, ते प्रचंड भजन करणारे आहेत. आज ज्या मालकाचा जन्म झाला त्याचा फरक पहा आणि मागच्या मालकाचा फरक पहा, दोन्ही एकच आहे, अवतार मात्र. प्रभू माझ्या पतीचे अजून एक 3 नंबरचे काका आहेत. प्रभू ते खूप सात्विक होते, अंतःकरण लढत होतं. प्रभू माझ्या पतीच्या 3 नंबरच्या काकाने तुमचं रात्रंदिवस भजन केलं. त्या काकाचं नाव आहे विभीषण. खूप भजन केलं, खूप उत्तमराव माफ करा, आपण कोणीच त्याच्या भजनात बसत नाही, ना तुम्ही ना मी. इतकं भजन केलं काका, किती भजन. त्या भजनाच्या घराला विस्तू लावला, विस्तू लावला, विस्तू. घराला अग्नी लागल्यावर घर पेटत नसते. त्यांच्याकडे गेलतो गोरखा, कीर्तन सोडत नाही, हे लय येड्या बाळूच्या नादी लागले. सांगा बाबा, झोपडं पेटल्यावर घर पेटल्यावर जळत नसतं. सिमेंटचं घर जर पेटलं तर कलर तर जळत ना. पण विभीषणाच्या दारातली धर्माची पताका सुद्धा जळाली नाही. ज्या पताकेला, ज्या काठीत पताका लावली होती उत्तम बाबा, ती काठी पण जळाली नाही. त्या घराचा कलर सुद्धा जळाला नाही. इतके माझ्या मालकाचे काका भजन करणारे होते. प्रभू तुमचं भजन केलं त्याने. लंकेशी उरले विभीषणाचे घर, लंकेशी उरले विभीषणाचे घर, हृदय सीतावर म्हणून या. हृदयामध्ये सीतेच्या मालकाचं नाव होतं, याच्याकरता विभीषणाचं घर लंकेत एकटंच शिल्लक राहिलं. इतकं माझ्या पतीच्या काकाने भजन केलं तुमचं. एवढा माझ्या मालकाचा काका सखा चुलता जर इतका भजने असेल, तर त्या पवित्र वारकऱ्याचा पुतण्या का मरावा देवा, का मरावा, का मरावा. बाई हुशार. बाईनं देवाला विनंती केली, प्रभू लक्षात ठेवा, माझे सख्खे सासरे, माझे चुलत सासरे, पुन्हा माझे 3ऱ्या क्रमांकाचे वारकरी चुलत सासरे, या 3 जणांनी माझ्या पतीला वाचलं नाही. पण एक सांगू का देवा, माझे वडील असते तर मात्र माझ्या पतीला मरू दिलं नसतं. माझे वडील असते ना तर माझ्या पतीला मरू दिलं नसतं. त्यावेळेला ताटात कापलेलं डोकं हसत होतं. खर 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 डोकं हसलं.
मला काही गप्पा सांगायचा नाद नाही. तुकोबरायचं मनोगत आहे, पाहावे पुराणे विचारवणे. सटाक्या सांगणार नाही, गाणं बी म्हणणार नाही आणि गप्पा सांगणार नाही. कारण मी सटाक्या सांगितल्या तर यम मला सटके हाणेल. मला हाणायच्या अगोदर पाकिट देणाऱ्याला हाणेल. गणेश सटाक्या सांगणाऱ्या महाराजाला जो पाकिट देतो का त्याला कोण्या नरकात टाकावं यमाला सुद्धा कळत नाही. आणि 2 नंबरला तुम्हाला नरक आहे. माझ्या गळ्याची शपथ खोटं नाही. 3ऱ्या क्रमांकाला तुम्हाला नरक आहे. नालायक महाराज उभं राहिलं, 7 गेली तुम्हाला नरक 3रा आणि 4था आम्हाला आहे. जाऊ द्या, आम्हाला फिरायला कापू द्या. हो, नाही तर निफाड बसल्या मसोबाला कापू द्या आम्हाला. पण तुम्हाला पैसे देऊन देऊ कापायला नाही, हे ध्यानात ठेवा ना. आम्ही गथुडं घेऊन कापू द्या आम्हाला, पण तुमचं गथुडं जाऊन तुम्हाला देऊ कापायला हे ध्यानात ठेव. जा विठाला विठाला. हसत आपल्या पत्नीकडे पाहिला आणि आवाज दिला, प्रिये तुझ्या बापाने मला मारले, तुझ्या बापाने मला मारले. महाराज हा शब्द त्या तुटलेल्या डोक्यातून पडल्याबरोबर दोघालाही आश्चर्याचा झटका आला. आश्चर्यचकित झालं. मारलंय लक्ष्मणाला आणि हे म्हणते तुझ्या बापाने मारलं, मग लक्ष्मण पिता कसा? बघ लक्षात आलं, सुलोचना शेषाची कन्या आणि लक्ष्मणजी शेषाचा अंता. महाराज वानरापुस लढायला लाज वाटली देवाला. वानराच्या पुढे रडायला लाज वाटली देवाला. पण अंतःकरण रडत होतं हे कळालं 1 नंबरच्या संन्याशाला. आणि मारुतीरायने प्रभूला बाजूला घेतलं. देवा काय अडचण आहे? शोक करता नाही, पाणी नाही डोळ्याला. मारुतीरायने सांगितलं, प्रभू अख्खं जीवन तुमच्या सेवेत घातलंय, मला सगळं कळतंय तुमचं, तुमच्या दोघांचं हृदय रळतंय. कारण काय? इंद्रजित आमचा जावई, इंद्रजित आमचा जावई, सुलोचना आमची मुलगी आहे, रावण आमचा व्याही आहे. मारुतीराय म्हणले आता नाती लागले का? फारम भरायच्या आधी नाही कळालं तुम्हाला? फारम भरायच्या आधी कळायला पाहिजे होतं आमचे नातेवाईक. मग भरायचंच नव्हतं ना, आधी तर बॅन लावून फॉर्म भरला आणि मग म्हणले त्याला मतदान आणि आम्हाला आणलं. किती विरोध केला देवा तुम्ही? हनुमंता ह्या गोष्टी नकळत झाल्या, पण इंद्रजित उठावं लागतं. नाही प्रभू असं करू नका. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ, किती त्रास दिलाय आम्हाला. देवा आम्ही तुमचं काम केलंय, तुमची भाकरी सुद्धा खाल्ली नाही. पाला खावो मी आवाहिले पर्वत, पाला खावो मी आवाहिले पैसा काम सोडून द्या. इतक्या चिवटपणानं आम्ही काम केले, आम्हाला किती राक्षसांनी त्रास दिलाय. आता तुमची नाती लागतात. आणि एवढा मूर्ख रावण तुमचा व्याही की ज्याला इनी मधलं अंतर कळत नाही. विन कळाली ना विन. एवढा मोठा मूर्ख रावण जर तुमचा व्याही असेल तर या मूर्ख रावणानं एका पवित्र स्त्रीला मांसाचे तुकडे ज्यांच्या दातात अडकले अशा घाणेरड्या राक्षसनीच्या सानिध्यात अशोक वाटिकेत आणून ठेवले. इतका मूर्ख तुमचा व्याही आणि तरी तुम्ही त्याच्याशी नातं लावता. भगवंतानं सांगितलं हनुमंता जाऊ दे, जे लोक करतील ते फिरतील, पण रावण आमचा व्याही आहे, जाऊ दे. पण इंद्रजी त्याला उठवायचे हुशार होते. खेळिया माझी हनुम्याशान, अत्यंत ज्ञानी होते मारुतीराय. उड्डाण केलं
महर्षी वाल्मिकांच्या रामायणातला एक श्लोक लिहून आणला आणि विश्वाच्या मालकासमोर टाकला. वाचा श्लोक. श्लोक वाचल्याबरोबर डोळे भरून आले आणि लक्ष्मणाला सांगितलं, बाळा हे लखन नाही उठिता येत. का उठिता येत नाही? वरतोनी दावीन नामा वरतोनी दावीन वरतोनी दावीन जगाच्या बापाला वागावं लागलं, नाही उठिता आला. इतका बंदिस्त अवतार आहे सातवा. एवढा चौकटीत बांधलेला अवतार आहे सातवा. स्वतःच्या मनाला तिळा इतकं सुद्धा प्रभूला काही करता येत नाही. हा अवतार आहे सातवा आणि कोणाच्याच बापाची जुमानली नाही. ते अवतार आहे आठवा. विठाला मागची सगळी कर्ज फेडण्यासाठी आठवा अवतार आहे. माझ्या वाचनात आतापर्यंत 28 कर्जदार होते. हळूहळू वाचल्यावर पुन्हा संख्या वाढणार आहे. त्याच्यातली 1 नंबरची कर्जदार होती अहिरावण नावाच्या राक्षसाची पत्नी चंद्रसेना. या चंद्रसेनेला प्रभूला आमंत्रित केलं. प्रभू स्वागत आहे तुमचं. पण तिचा अंगठ्याने पलंगच मोडला. दोघांची फजिती झाली. मारुतीरायाची शेपटी रामेश्वरला तुटली. शेपटी नाही रामेश्वरला मारुतीरायाला. महाराज नवऱ्यावर आतूट प्रेम करणाऱ्या बाईने शेपटी ओढून घेतली. इतकी तुमच्यात ताकद आहे. पण जी नवऱ्याच्या 3दा पाया पडती तिच्यात ताकद आहे. जी नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पडती तिच्यात नाही. जी नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही महादेवाला पाणी घालती तिच्यात नाही. जी नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही पांडुरंगाला मंजुळा वाहती तिच्यात नाही. जी नवऱ्याच्या 3दा पाया पडतील देवाच्या पायात पडत नाही तिची देवा. तिची देवावरी सत्ता. माझ्या महिनो पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने अंगठ्यानं तिचा पलंग मोडा. तोंडातून शब्द पडला. ज्या अंगठ्याने पलंग मोडा त्याच अंगठ्याला बाण लागल. भिल्ले विंदिले शारंधर. नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईनं जिथं बाण लागल तिथंच लागला. आणि द्वापारयुग संपलं. कलीला आरंभ झाला आणि ह्या लोकातली यात्रा पंढरीतल्या मालकाच्या 8व्या अवतारातली संपत्ती. इतकी नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाई ताकद. मारुतीरायासारख्याच्या शेपटीला हात लावायची जगात एखाद्या बाईची ताकद असेल का? पहिली गोष्ट यायला तर मधातच प्रवेश नाही. गावजेले हनुमान बार. पण आता एखादी मंची असेल तर ती मारुतीच्या तोंडाला पेडा जायची. अशा लय मंच आहेत ना. येडगड महाराजांनी सांगितलेल्या त्या सात्विक महाराजांचे थोडंच ऐकत येतात. मारुतीच्या तोंडाला पेडा लावला. कसं खाईनीच्या हातानं
कवाईनं सासूचं लुगडं धुतलं नाही, सासऱ्याचं धोतर धुतलं नाही, त्याची संपत्ती हिसकून घेतली आणि नागपुरुष तर तुपात चपात्या खाली आणि मारुतीच्या तोंडाला पेढा लावायली. गोळ्या संपल्यात का तुझ्या हातात मारुती पेढा खाला? माझ्या माईनं तुमच्याकडे एका बाईने शक्ती वाढल्याबरोबर सामान्य ताकद आहे मारुती रायाची शक्ती वाढणं. महाराज नवऱ्याकरता अमृत प्राप्त केलं, नवऱ्याकरता अमृत. तिचं नाव आहे चंद्रसेना. जा रामेश्वरला, नुसती मारुती रायाची मूर्ती शक्तीच नाही. कधी कधी चांगलं बघ जा. लग्न झाल्यावर सासऱ्यानं दिलेले फुकटे पैसे गोव्याला उडवायला जातात, भिताड अंगावर पडल. कधी कधी सासऱ्यानं दिलेले ते फुकटे पैसे उडवायला पंढरपूरला जा, जा रामेश्वरला, जा काशीला, जा द्वारकेला, जा गयेला, जत्रा जा प्रयागला. अशा चांगल्या ठिकाणी जात जाते जरा पचत असते. विठाला देवानं माग न पाहता तोंडातून वाक्य पडलं, माय मी या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम आहे, मला तुझ्याशी लग्न करता येत नाही. पण एक लक्षात ठेव, पुढच्या अवतारात तुला पत्नी करून घे. महाराज मागचं कर्ज फेडण्यासाठी हा अवतार आहे. आजचा अवतार आहे का काय? मागचं कर्ज फेडण्यासाठी मागचं. महाराज ती चंद्रसेना सत्यभामा लय श्रीमंताची पोरगी, जगात सत्यभामेच्या बापा इतका हुंडा कोणीच कोणाला द्याला रे शिवाजी, कोणीच नाही द्याला. किती हुंडा द्याला असं सांगू? किती किती 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे म्हणजे 22.5 क्विंटल सोनं रोज देणारा म्हणे बापान द्याला. 22.5 क्विंटल सोनं देणारा म्हणे. राजा सत्रजिताकडे सूर्याचा उपासक होता आणि त्यानं तो म्हणे, त्याला काय मुलगा नव्हता म्हणून पोरीला द्यायचा होता. भाऊ होता प्रसेन, त्यालाही पोरग नव्हतं. त्याला मारलं वाघानं, याला मारलं कृतवर्म्यानं. याला राक्षसानं मारलं आणि त्याला वाघानं मारलं, दोन्ही मेले. आणि मग सत्यभामा विश्वाच्या मालकाला हीच मागची चंद्रसेना, हे मागचे कर्ज फेडण्यासाठी हा 8वा अवतार आहे. सातव्या अवतारात एका अस्वलाच्या पुरीनं पाहिलं. ऐका माझ्या माईनं निष्ठेची ताकद. तुम्हाला भागीन गिरगाव करायचा, तुम्ही मिटिंग घ्या म्हणा आपल्या तालुक्यात गिरगावचा पर्व आलाच नाही पाहिजे. असं करा, तुम्हाला 30 गाव पटकायचे. 30 गाव जरा कडक बोलतो ना, पण तुम्हाला कडक बोलण्यात माझा फायदा आहे. तुम्ही जर नियम नाही चुकिले तर तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती देश चालवणार, देश भारत देश चालवणार. आणि तुम्ही चुका केल्या की तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती भगिनी जन्माला येत असती आणि त्या देशातल्या भाकरी खातो. ते देश चालवायची ताकद त्यांच्यात येत नाही आणि ती ताकद त्यांच्यात यावा याच्याकरता तुम्ही शुद्ध वागणं गरजेचं आहे. हा माझा स्वार्थ आहे. विठाला विठाला अस्वलीने विश्वाच्या बापाला पाहिलं. अस्वलीने विश्वाच्या बापाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तो पुढे पुढे चालत गेला. दिशेनासा होई तोपर्यंत त्याला बघत होती आणि त्याला बघत 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 डोळे झाकले. वेगात सांगतो, एवढा पुरावा सांगतो आणि मग यशोदेकडे का? कारण 8वा अवतार कर्ज बाजारी फेडावंच लागतंय. आपल्याला सुद्धा सांगितलं देहूतल्या मालकानं, हो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडाला. मागचा पुण्याचा असेल तरी सापडतो, आबा पापाचा असला तरी सापडतो. बापानं कर्ज करून ठुलन, बाप मेला 7-12 तर जमिनीत कर्ज फेडावं लागतं का नाही? विठ्ठलराव फेडावंच लागते. आणि बापानं बँकेत पैसे टाकले सानव आणि बाप मेला, पैसे कोणाला असते? पुन्हा
पोराला, आणि बापानं कर्ज काढून 7-12 मेला. अरे योगेश कोणाला फेडायचंय पोराला? बॅलेन्स नाम पुण्य, कर्ज नाम पाप. मायबापाने विचारलं, बाई कशा करता डोळे झाकलेस? काही म्हणे सूर्याच्या प्रकाशाला लाजविला असा सुंदर व्यक्ती पाहला, चंद्राच्या प्रभेला लाजविली इतका सुंदर व्यक्ती पाहला. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर पाहिलिया वेद लावी बैशेजीवी जडोनी रूप सावळे सुकुमार काणी कुंडल मकराकार अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्न किलो फाकती प्रभा कानडा विठ्ठल कर्नाटक तेने मज लाविला वेधू. काय ते रूप सुंदर आहे, काय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. किती सुंदर रूप आहे, किती सुंदर रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. याच्या पलीकडचं कोटी ब्रह्म हत्या श्रीमुख पाहता जाती. इतका सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. बाई आपल्या फायद्याचा काय? आपण पशु आहे, आपण अश्व आहे, आपण हिंस्र पशु आहे, तो मानव आहे. त्याच्या सौंदर्याचं इतकं वर्णन कशा करता करते? हृदय छेदलं ग माय बाबा, माझं हृदय छेदतो. बघा असं वाटतंय तो रस्त्यानं जात असताना झाडाच्या फांद्याला लहरी देत होत्या. बाबा तो रस्त्यानं चलत होता, सूर्याचे किरण ओलांडून घालत होते. बाबा तो रस्त्यानं चलत असताना काय ते आकाश झालर देत होत. बाबा त्याने जरी माझ्याशी लग्न नाही केलं, पण वरिले सावळे परवरणे तो जगत आनंद कंद जगतपती मी अंतकरणातून वरलाय. आणि बाईनं गंगेच्या कडेला प्राण सोडला. महाराज ही पुण्याची अपेक्षा घेऊन हिची पूर्तता पूर्ण करण्यासाठी विश्वाच्या मालकानं त्याच जामवंती इतकी नख दीड इतकी केस केली असेल. आपले तर काय नाटक करते तू, माझ्यापेक्षा 1.5 इंच उंचच आहे. बरी आहे ना, बरी आहे तुझ्या कुत्री ठाण्याला. हो जरा जास्त गोळी छेड, मग काय करायची? तुला उन्हात पाठवायची का? जरा पटपट चलतच नाही, हातेली फाची का पाणी द्या. काय नाटक किती किती. अरे भेटायचं पण लक्ष्मी आता तुझ्या घरी आली याचं बघ, पण इतके नाटक इतके नाटक मागचं कर्ज फेडण्यासाठी जामवंतीशी लग्न केलं. जामवंतीशी अजून एक कर्ज सांगू का मागचं? किती कर्ज बाजार हे वळवळ काऊन करतात ते चांगल्या कपड्याचे तवरकच नीट राहते. हे बुडातले डेरे फोडीते. कारण महाराजाकडे चांगलं पोरग इंग्लिश स्कूलला, आणि जे नीट वागत नाही ते महाराजाच्या भरतीला. महाराजाचा पिना पाडीते. कमाले वा संस्था चालणाऱ्याची. खरंच चांगलं हुशार कोण घालायला. योग असा काय सांगत होतो, जामवंतीच प्राप्ती करण्यासाठी कर्ज. महाराज जामवंताचं पण कर्ज होतं. किती कर्ज बाबा आहे? 28 सांगायचे का तुम्हाला? सगळे सांगितले पहिले इसरते. त्याच्यामुळे बस झाले 2-4. जास्त गोळ्या एखाद्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. डॉक्टर म्हणते, मी काय डॉक्टर नाही. विठाला विठाला. जामवंत महाराज काय उपकार आहेत जामवंताचे? जामवंताचे 14 उपकार, त्याच्यातले एक उपकार आहेत. आता श्रावण महिना चालू आहे. या मासाचे अधिपती भगवान शिवशंकर आहेत. जन्म जरी विष्णूचा झाला असला कृष्ण परमात्म्याचा, पण या मासाचे मालक शंकर आहेत, अधिपती शिवजी आहेत. तर 14 कामापैकी शिवजींची प्राण प्रतिष्ठा जामवंतामुळे झाली. जामवंत जर प्रभू रामचंद्राला भेटले नसते तर रामेश्वराची स्थापना होत नव्हती. कारण प्रभू रामचंद्राकडे स्थापना करण्यासाठी पुरोहितच नव्हता, ब्राह्मणच नव्हता. आणि जंगलात ब्राह्मण कसा सापडत? जंगलात जे सापडत होते ते चित्र धरणारे, लाहोर धरणारे,
डुकर मारणारे अशी लोक होते. यायला पुन्हा प्राणप्रतिष्ठेचे मंत्र येत असतील का? नाही. आणि मग जामवंत पश्चात अपेक्षा केली, मला स्थापना शिवजीची करायची, पण ब्राह्मण पाहिजे. जामवंतांनी सांगितलं, आमच्या मित्राचा नातू ब्राह्मण आहे, त्याचे आजोबा माझे मित्र आहे आणि ते नातू ब्राह्मण आहे, मी घेऊन येतो. प्रभू रामचंद्र म्हणले, कोण आहे? प्रभू रामचंद्र म्हणले, येणार नाही का? आणि तुम्हाला माहित नाही का आमचं त्याचं किती भांडण? त्यानंच तुम्ही बाजू चोरून नेली, त्याला मारण्यासाठीच ते सगळा प्रयत्न आहे. आणि ते कसं येईल? जामवंत म्हणले, त्याच्या आजोबाचं माझं लय प्रेम होतं आणि त्याला माहित होतं त्याच्या आजोबा लय मानते जामवंताला. नातू तितका तो उपकार फेडी जाऊन प्रयत्न करतो. आणि जामवंत लंकेत गेले, रावणाला विचारलं, लंकेश महाराज 65 फूटच्या सोन्याच्या वलांडून उत्तम आबा खाली आला आणि रावण पाय पडणार. तेवढ्या अवकाशात जामवंताने कवटाला, नको रे, आस्वालाच्या पाय पड नकोस, आस्वालाच्या पड नको, तुला पडायचंच का तर मी ज्याचं भजन करतो त्याच्या पड. कोणाच्या? रामाच्या. मी ज्याचं भजन करतोय त्याच्या पड. पण रगील दोडका होता, खिसून भाजी होत नव्हती, ठेसून होत नव्हती आणि चिरून होत नव्हती. ज्याला खाल्लं त्याचे दात राहत नव्हते, इतका रगील दोडका. याच्या पण काम, इतका रगील रावण होता, इतका रगील रावण. आणि ते ऐकतो का? म्हणले, पाय नाही पडत. म्हणले, काका तुमचं काय काम आहे? मग एकच काम आहे म्हणे, भगवान शिवजीची स्थापना करायची, ब्राह्मण पाहिजे. ते म्हणलं, तुम्हाला शिवजीची स्थापना करायची? कुठं करायची? समुद्राच्या तीरावर. आणि समुद्राच्या तीरावर जर शिवजीची स्थापना तुम्हाला करायची तर कोणाची माय घ्यावी? मी सोडून मंत्र म्हणायची. पहा किती रगील ब्राह्मण होतो. कोणाची माय घ्यावी म्हणले, माझ्या व्यतिरिक्त मंत्रोच्चार करायची. पण म्हणले, ऐका ना, मी प्राण प्रतिष्ठा करण्याचा निरोप घेऊन आलो, पण यजमान दुसराचे. मखरे होते ते यजमान येत, माळ घालणारच बुवा तुम्हाला. रगील गिरगावचा बाळ आहे, रगील घालणार आणि इतक्या लोकांत घालणार. काड्या काय काशी होईल मग सांगतो. तुला मी सोडित नाही बापू, मला 900चा मोबाईल आहे, तू कॅमेऱ्यावर किती छापायला बापू, माळ नाही, लाज वाटायला पाहिजे. तुला बी किती तो आज विठाला. जगताप काका संत मिळाले माळ आहे का? ते पाकिस्तानीचे तर आहे का माळ? हा, हो हो हो. सीतापती रामचंद्र. रावणानं गुचकी धरली ना, राम यजमान आणि मी कस काय ब्राह्मण? ते म्हणले, बघा मी आलतो, पण हृदयाला मिठी मारली आबा. आणि रावण म्हणला, माझ्या आजोबाचे मित्र येतात, तुमचं जर काम केलं तर वैकुंठातून माझ्या आजोबा मला आशीर्वाद देतील. असू द्या राम, पण मी करतो पोरं ऐकते. पण जामवंत काय म्हणले, लंकेश, रामप्रभूला भगवान शिवजीची प्राणप्रतिष्ठा समुद्राच्या तीरावर करायची, पण पूजेला सामान काय लागेल? तूप किती लागेल, खारका किती लागत्या, खोबरं किती लागेल, बदाम किती लागतील, खडी साखर किती लागेल, सुपाऱ्या किती लागतात, हळद कुंकू किती लागेल, हवना करता तूप किती लागेल, समिधा कोणत्या आणायच्या, कोण्या दिवशी हवन करायचं, मुहूर्त प्राणप्रतिष्ठेचं कोण दिवशी आहे आणि त्याचा खर्च किती येईल? काय म्हणला रावण? म्हणला, जामवंत महाराज माझ्या आजोबाचे मित्र आहेत, एकच काम करतो, ज्याचा यजमान जंगलात आहे त्याचं साहित्य पुरोहितांना आणा. काय करायचं? वायर दिले कळालंच नाही, लूज वायर, लूज कनेक्शन, लाईट चालू बंद होतो. ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान संकटात आहे, ज्याला यजमानाला शेअर पाहायला भेटत नाही, ज्याच्या यजमानाला गावात जायला भेटत नाही, उरतच अशा यजमानाचं सामान पुरोहितांना आणा. खारका वाट्या सजत राहणार. पुन्हा एक मुद्दा सांगा, जामवंताचं किती उपकार होते. 14 पैकी एकच सांगा बरं का, 13 पुन्हा कधी पाहू. 14 पैकी एकच उपकार सांगतो जामवंताचा, एकच. पुन्हा सांगू का काय उपकार होता?
जामवंताचे डोळे भरून आले आणि रावणाने विचारलं काका काय राहिले? काही नाही, यजमानासोबत बायको नाही. यजमानासोबत आणि बायको कोणाच्या ताब्यात होती? आला त्यानं आलाय त्याच्या. टेकलं का शेकलं हे म्हणायचे मला पण आलाय पण आलो दमदम. कोणाच्या ताब्यात होती? रावणाच्या. मरुस तर देत नव्हतं बेटा. रावणानं सांगितलं काका बायको जिवंत असताना नवऱ्याला पूजेला बसता येत नाही एकट्याला, मेल्यावर सुपारी पोसून बसता येत, पण बायको जर जिवंत असेल तर नवऱ्याला पूजेला बसता येत नाही. मेली बायको तर त्याला विधूर म्हणतात, मग मात्र त्याला सुपारी कमराला पोसून बसता येते. पण रामाची पत्नी जिवंत असेल आणि जर प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला बसायचं असेल तर जमत नाही. येतो लंकेश, येतो मी येतो. पण रावण म्हणला माझ्या आजोबाला दुःख वाटण, जाऊ द्या, तुमच्या देवाची पत्नी माझ्या ताब्यात आहे, पूजा करूस तर आणतो. पूजा करूस तर उपकार पहा उपकार. महाराज देवावर उपकार करण्याची पात्रता संताची. देवावर देवावर. ठीक आहे म्हणजे जा, अमक्या अमक्या दिवशी समुद्राच्या तीरावर पूजा करायची. हा नाव ठेवा रामेश्वर. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव काय ठेवलं? रामेश्वर. रामेश्वर. मागचं कर्ज सांगतोय, कर्ज 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 जामवंताचं एकच एकच कर. आणि मग रामेश्वराची स्थापना करायची, पूजा मांडायची ठरली. ही पूजा मांडायची ठरत असताना योग असा आला, शीतेल विमान पाठिलं. महाराज 3 पाठ नेले, स्वतःला लंकेशाला, एक रामचंद्रांना, एक माझ्या सीताई साहेबाला. रामप्रभूच्या मनात शंका आली, एका पाटावर रावण बसलेला आहे पुरोहित आहे, एका पाटावर मी बसलो, पण ह्या पाटावर कोणाला बसते? भजन करणाऱ्याला इंद्रप्रस्थाची तर होतीच, पण हस्तिनापूरची पण गादी भजन करणाऱ्याला द्यायची होती. पण पंढरपुरातल्या मालकाला अडचणी आल्या, करावं काय करावं काय. भजन करणारे ऐकून पंढरपुरातला मालक होता, नालायक ऐकून 2-4 भजन करणारे चांगले माणसं होते. त्याच्यापैकी भीष्माचार्य भजन करणारी व्यक्ती, द्रोणाचार्य भजन करणारी व्यक्ती, कर्ण भजन करणारी व्यक्ती. एक जण म्हणला महाराज कर्णानं कुठं टाळ वाजिला? अरे सुंबळ्या तू कशाला विचार करतो? ते कर्ण सामान्य भारतीय युद्धातला मानवी शिव आहे कर्ण. कर्णाने वैशाली वृषालीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय ही उपमा संबोधली. भजनाच्या यादीत, भजनाच्या यादीत कर्ण. भीष्माचार्यांनी कधी टाळ घेतला? अरे भीष्माचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांनीच सप्ताह सुरू होती. विष्णू सहस्रनाम. शरपंजरी पडल्यावर 113 बाण अंगात घुसले डॉक्टर साहेब, आणि 113 बाण अंगात घुसल्यावर भजन केलं 1000 नावाचं, त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात. हो, काय भजने ते. द्रोणाचार्य भजन करणारी व्यक्ती. पण ही लोक जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत भजन करणाऱ्या पांडवायला गादी भेटत नाही. देवाला भीष्माचार्यांना गादी भेटली असती तर पांडवायला द्यायची गरज नव्हती. कर्णाला भेटली असती तर पांडवायला द्यायची गरज नव्हती. द्रोणाचार्याला भेटत होती तर पांडवायला द्यायची गरज नव्हती. पण या भजन करणाऱ्यामुळे भजन न करणाऱ्याला गादी भेटू लागली. हे देवाला खपत नव्हतं. ते कौरव होते, ते भजन करीत नव्हते. हा एकाही कौरवानं भजन केलं नाही. त्याच्यातले 3 भजन करण्याच्या लायकीचे होते, पण भावाचं ऐकून केलं नाही. म्हणून यांना गादी नकोय, भजन करणाऱ्या पांडवांना गादी द्यायची. नवल काय केलं बघा. पंढरपुरातल्या मालकाला माहित होतं जोपर्यंत द्रोणाचार्य मरत नाहीत
तोपर्यंत 1 कोटी कृष्ण जन्माला आले तरी पांडवायला गादी भेटत नाही. मग मारायचं म्हातारं कसं? नवलानं मारलं. एक सोपा शब्द आहे, दुसरा पण नको कीर्तनात ते वापरायला. हुशार आहे मालक पंढरपूरला. नवल काय केलं? असं नवल केलं की द्रोणाचार्याचा मुलगा मरण पावला अशी खोटी 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 अफवा युद्धात सोडून दिली. आता द्रोणाचार्याचं पोरग कसं मरल? ते अमर आहे ना, मारुतीरायाच्या यादीतलं आहे, ते चिरंजीव आहे ना, ते कसं मरल? पण अफवावर माणसांचा विश्वास असतो. म्हणून आपल्या जुन्या लोकांची एक मत आहे, साखऱ्यापेक्षा चाळी गोड आहे. चाळी म्हणजे लावालावी, ही साखऱ्यापेक्षा गोड असती. गोड. अश्वत्थामा मृत्यू पावला असं सांगितलं. आणि मग म्हाताऱ्याचा रथ धर्माकडे पोचला. धर्माकडे रथ जात असताना हातातलं बाण खाली टाकला होता रथात. युद्धनीती आहे, हातात शस्त्र नसल्यावर बाण मारायचा नाही, शस्त्र मारायचं नाही, ही युद्धाची नीती आहे. हात वरी करायचे, नाही तर शस्त्र खाली टाकून द्यायचं. हो, पशुपक्ष्यात सुद्धा ही नीती आहे. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत जर गेलं तर त्या गल्लीतले कुत्रे जर त्याला बोचकारीत असतील तर यानं कष्टा घालायचा. कळालं ना तुम्हाला? ह्या कुत्र्यानं शेपूट दोन्ही पायाच्या मधात घातले की ते कुत्रे त्याला बोचकारीत नाहीत. हे नम्रतेचं लक्षण सांगितलं. आणि धर्माच्या जवळ गेले आणि विचारलं, का रे? म्हणे, गतो आश्वस्तामा तुझ्या येते यत कुंजराती देहीन मानवेशु ममम नैवाम चक्षुहितेषु. 8 श्लोक आले. डोळ्यानं पाहिला नाही पण म्हणे गेलाय. एका हत्तीचं नाव सुद्धा अश्वत्थामा होतं. कुंजरास्थितो मतंगायाम. मतंग म्हणजे हत्ती, कुंजर म्हणजे हत्ती, हत्ती म्हणजे विहत्तीच. आणि मग म्हाताऱ्याला थोडीशी शंका आली. तिथं 3 लोक खरं बोलणारे होते. एक धर्म आणि 2 याच्या पक्षातले होते. एक यांच्या पक्षातला होता आणि एक कोणीकडेच नव्हता. त्याचं नाव विदुर, राजकारणातला 2 नंबरचा डॉन. विदुर काकाने विचार केला, इकडं बोला तर बेटे खोटे आणि यायच्याकडून बोला तर यायच्याकडे खेळ नाही, हे आपल्याला वाजितेन. म्हणून विदुर काका शांत बघायची भूमिका घेतली. विदुर काकानं अलिप्त राहिले. विदुर काका अलिप्त. कोणी येऊन कोणी जाऊ, गुलाला आपला आहेच. कोण्या कोण्या गावात माणसं असे असते, जिकून मान पार्टी येईन का? हो, काय नाही बाप्पा, देवाला मागणंच मागितलं होतं तुमच्यासारखे माणसं यावा. काहीच हरकत नाही. अशी काही माणसं विदुर काकासारखे. आणि खरंच तसं राहिलेलं खूप चांगलं. आमच्यासारखा महाराज ज्या गावात आहे त्यानं काहीच करू नये. जे येतील ते रामराम. हो, उगत तिकडं जाणं. आमच्या लोकांना पण आमच्या एका पाहुणा मस्त भजन म्हणत होता आणि ग्रामपंचायतला फॉर्म भरला. 3.5 एकर जमीन, 19 शेळ्या, 14 म्हशी चट इकल्या. आता नाशिकला इटा उचलायला. मी त्याला म्हणलं, अरे तू नको ग्रामपंचायत, तुम्हाला आमचं खपतच नाही. म्हणलं आता कसं खपत आहे, आता कसं गार लागायला आहे का नाही, उचल म्हणलं तिकडे गटारातल्या इटा. आमच्या लोकांनी याच्यात पडून आपल्याला रंग लागला विटेवरच्या मालकाचा. कशाला हे बाकीचे रंग, हे बाकीचे लोक त्याच्यात असं. कर्ण हा सत्यवादी आहे, नाही खोटं बोलला कर्ण. सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे वीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. महाभारतात इमानदार कर्ण, दिलेल्या शब्दाला जागणारा. आणि धर्म कर्ण एकदाही खोटं नाही. विदुर काकांनी खोटं बोलायची वेळ येईल म्हणून राज्याचा त्याग केला. आणि धर्मानं पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, एकटा खोटं बोलला. वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. या तितका धर्माचा गेला. मग म्हाताऱ्यानं विचार केला, शंका येते धर्म 2 स्तरावर बोलतोय, त्या अर्थी अश्वत्थामा मारलाय. म्हणून संध्याकाळच्या युद्धाची घंटी वाजली.
शिंग फुकलं, युद्ध थांबलं. दोनदा शिंग फुकीत होते. युद्ध बंद करायला एकदा आणि सुरू करायला एकदा. शाळेतली घंटी पण दोनदा वाजती. भरायच्या वेळेला एकदा आणि सुटायच्या वेळेला एकदा. आणि मध्ये एकदा टनटन वाजती, ती तासाची घंटी असते. अमका तास तमका तास. पण ती सुटायची घंटी टनटन 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 वाजली की मग पोरं आपले दप्तर घेऊन पळते. युद्ध सुटायची घंटा वाजल्याबरोबर द्रोणाचार्य कृष्णाकडे गेले, पंढरपुरातल्या मालकाकडे. नवल सांगतोय, प्रभू माझा अश्वत्थामा नावाचा पुत्र मारलाय, मला यमाकडे जाऊन यायचंय. आता युद्ध सुटलं, पोरग बघाव ना, यमाकडे कशाला जायचं. पण काय खेळ करताय तू त्या पंढरपुरातल्या मालकाला. त्याच्यासारखा खेळ जगात कोणाला नाही करता आला. आणि म्हाताऱ्यानं सांगितलं मला वरी जायचं. इतकं अस्त्रविद्येत पारंगत म्हातारं. अर्जुनाला धनुर्धारी कोणी केलं असेल तर द्रोणाचार्याने केलं. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही सर्व विद्या पारंगत, विश्वातला 2 नंबरचा माणूस शब्दवेदी विद्येतला, एवढे मोठे अधिकारी व्यक्ती. आणि प्रभूला सांगितलं मला वरी जायचं. तर प्रभूनं सांगितलं शरीर घेऊन जाता येत नाही म्हणे, आत्मा घेऊन जाणार. मग शरीर शिबिरात झोपवलं, म्हणजे रावटीत. तर भगवान किती नाटक करतात. पण माझे सेवक ठेवू का तुमच्याकडं. नाही म्हणले, माझे माझे आहेत ना. मग यायचे सेवक ठुले. आणि पंढरपुरातल्या मालकानं निद्रास्त्र सोडलं. रातच्या आधीच झोप आणि त्याच्यात निद्रास्त्र. हे सारे झोपले. आणि द्रौपदीच्या भावाला सांगितलं तुझा भाऊ या मथाऱ्यानं मारलेला आहे. एक द्रौपदीला भाऊ 2 होते. एकाचं नाव सांगता येईल का दोन्हीपैकी. किती भागवत ऐकिले. दोघायचं नका सांगू, एकाचं तरी. दृष्टद्युम्न. दुसरा कोण होता ते घरी गेल्यावर बघा, गुत्त थोडंच घेतलंय. तुम्ही पाठांतर करत जा, म्हणजे आमचे नीट कीर्तन सांगतील. विठाला विठाला श्रवण इंद्रियाची निपरी, दृष्टद्युम्नाची गाऊ जगरी, तुझी या सहोदराची भोरी येण्याची केली. सहोदर म्हणजे भाऊ. मारले रे याला, घे बदला. आणि नुसतं शरीर होतं खाली. डॉक्टर साहेब त्याला प्रेत म्हणता येणार नाही, कारण आत्मा मृत्यू स्थितीत नव्हता. विचारपूस करायला गेलता यमधर्माकडं. आणि तेवढ्या अवकाशात द्रौपदीच्या भावान माथाऱ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. माथाऱ्याने यमाच्या थुत्रीत आणली. कडेल दिवशी प्रणाम गुरुदेव. थुत्रीत आणली तरी यम म्हणतो प्रणाम गुरुदेव. अधिकारी लोक होते ते. अहो भगवान पंढरपुरातले मालक द्रोणाचार्याच्या पाया पडत होते. यमाची काय टप्पर आहे त्याच्यापुढे. कडेल दिवशी आणला ठोका. प्रणाम गुरुदेव. अश्वत्थामा का मारला. अश्वत्थामा नावाचा कुंजर मारलाय. अरे अरे मला असं कळालं म्हणे. कोणी सोडली होती पुढी पंढरपुरातल्यानं. काय नवले. आणि खाली येऊन पाहते. रती रती मास विखुरले, ते विहंग में चंचुपुटी धरिले, जठरा नळे तृप्त विले. मांसाहार करणाऱ्या पाखरांनी तुकडे खाऊन टाकले. खाली काय होतं. सामान्य नवले, साधं नवले. आला का त्याच्यावर द्रोणाचार्य तुम्ही मारला म्हणून. आपलं काय नव्हतं. त्याचा वाद होता. त्यानं झोपली. आणि प्रेत कापलंय. जिवंत द्रोणाचार्य कापले का नाही. आत्मा कुठं होता वरी. कापलंय कशाला. प्रेताला. आणि प्रेताचं शवी छेदन करत नाहीत का तुम्ही. पाप लागतं का डॉक्टरला. पुरावा आपल्या जवळच नूत्रेश्वर बापू. करावं लागतं की नाही डॉक्टर साहेब शवी छेदन. हा मग दृष्टद्युम्नालाही पाप नाही. ज्यानं घडून आणलंय त्यालाही पाप नाही. आणि म्हातारं तर संपिलं. नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोढे. अजून एक नवल सांगतो. मुरली अण्णा, युद्धात एका नालायकानं एका पवित्र लेकराला लाथ आणली. तो पवित्र लेकरू होतं अभिमन्यू. लात मारली लात. हा नालायक कोण. नियमानं
आत्ते मामा होता. आत्ते मामा होता तो, आत्ते मामा. त्याला बहीण दिलेली होती दुर्योधनाची. हो. आणि युद्धात लात मारली. त्याचे वडील अर्जुन, त्याचा सख्खा मामा पंढरपुरातला. काय मामा असं ना डॉक्टर साहेब, पंढरपुरातला मामा आहे त्याचा, जगाचा बाप. त्याच्या कृपेशिवाय आपल्या तुरी वाळतच नाहीत. त्याची कृपा झाली की आत्ताही आपल्या तुरीला फुलं लागतील. संध्याकाळी पाऊस काला झाला की मंदिरातल्या मालकाने ढग हलवावा, साऱ्या माळाच्या तुरी अशा पिवळ्या अड्डळ होणार फुलानं. पण त्याची कृपा झाली. इतकी ज्याच्या सत्ता आहे तो मामा आहे अभिमन्यूचा. आणि त्या मामानं भेट घेतली म्हणणे मला 3.5 तासाचं आयुष्य द्या. नवल सांगतोय. यमाला विचारलं, नाही वाचित आहेत. अर्जुनान पण केला. संध्याकाळपर्यंत जयद्रथ मारीन, नाही संध्याकाळपर्यंत मेला तर मी अग्नीत उडी टाकील. बघा नवल किती मोठं आहे. महाभारतात नवल माझ्या वाचनात 2दा, पण वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर 4 नवल सांगत होते सूर्याच्या बाबतीत. कारण रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणजे वेदांतातले सूर्य तर होतेच, पण ज्ञान सूर्य होते. ज्ञान सूर्य, ज्ञान सूर्य. ज्ञानातले रंगनाथ गुरुजी म्हणजे मर्मज्ञ रत्न होते. ब्रह्मलीन, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, भगवान सूर्यनारायणाचे 4दा नवलाचे कामं केले. 4दा. 2 तर माहीत आहेत आपल्याला, त्याच्यातलं एक सांगतो. 3:30 वाजता सुदर्शन सोल्डन सूर्याच्या आड धरलं. 3:30 वाजता, 3:30 वाजता. 7 वाजता जसा अंधार पडतो का तसा अंधार 3:30लाच पडला. आणि अर्जुनाला सांगितलं, आता सूर्य मावळलाय, तुला नाही थांबता येत. ते शूर लोक होते, क्षत्रिय होते, खोटं कसे बोलते ते. लगेच लाकडं जमा केले, चिता पेटवली. विटेवरचे मालक सांगतात, अर्जुना नवल बघा नवल. अर्जुना, सौभाग्यवती स्त्री गेल्याच्या नंतर पायातल्या विरोध्या बोटातल्या आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेत नसते. हे तिचं लेण आहे. 14 भूषणापैकी एक भूषण आहे, ते काढून घेत नसतात. आणि क्षत्रियाचं लेणं म्हणजे बाण भातोड आहे. ते अडकव खांद्याला, याच्या सहज आणि खांद्याला धनुष्य अडकवलं. 3:30 वाजले होते. नियमानं बवा करणाचे समेळी, निमिषा लाघवी देता रोळी, वरुतया पाती दिवाळी, भाषा पंचांगाची ओ. पंचांग सांगते, करण कशाला, भव कशाला, निमिष कशाला. नवरात्रीतला हवन होतं कालचं. काय नाही, काही काहीचा कशाचा पंचांगाचा मेळ नाही, कशाचा मेळ नसतो. हवन करायचं म्हणजे करायचं. येडीने इस्तू आणला आणि पिशीनं फुकला. नियम आहे, टाईम आहे. अष्टमीच्या दिवशी, कोण्या दिवशी जगदंबा हवनातून प्रगट होतात, कधी असावा त्याचा बलिपिंड किती वाजता द्यावा, अग्नी कोण्या वेळेला मृत्यू लोकात आहे, असे विद्वान भूदेव सांगत असतात. आणि त्या विद्वान भूदेवानी सांगितल्यानुसार नवरात्रीतलं हवन केलं पाहिजे. आपल्या मनानुसार नाही घोडे दामटवायचे. काही बेसरामाईनं दामटिले, काही चिलारीनं दामटिले, मेलेन घोडे पळू पळू असेच नाही. शास्त्र सांगतंय, आपल्याकडं पुराण सांगतंय, त्यानुसार वागलं पाहिजे. चला, पेटावला तो अग्नी. 3:30 वाजता दिवस माळवला. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, चांगल्या व्यक्तीवर संकट आल्याच्या नंतर ज्याच्या अंतकरणात पाप आहे का, ते जास्त बघायची भूमिका घेत असतात.
चांगल्या व्यक्तीवर संकट आल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात पाप आहे का डॉक्टर साहेब, ते जास्त बघ्याची भूमिका घेत असते. बघ्याची. हो, त्याच्यातले बऱ्यापैकी सूत्र सांगेल, पण आपला वेळ संपत आलाय. कशाला नालायकायचं इचकायचं आहे का नाही. हलकटायचं धुणं धुत बसल्याच्या नंतर कालांतरानं परमेश्वर बायकोच्या साड्या धुवाची वेळ आणत असतो. म्हणून हलकटायचे धुणे नाही धुतले पाहिजे, निदान कीर्तनात तरी. निसर्गाचा नियम आहे तो. नियम आहे निसर्गाचा नियम आहे. माझा जन्म खेड्यात झाला असल्यामुळं मला बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी माहीत येतात. फिरलो खूप, त्याच्यामुळं तेही मला माहीत आहे. कौरव 1 नंबरला पुढे होते, जे वाचलेले तेवढे. ज्यानं लात मारली तो नालायक सगळ्यात पुढे होता. अपराधाची बोरी तो सवे दर्शनी भागे निर्धारी. ज्यानं अपराध केलाय का, दर्शनी भाग म्हणजे पुढं होता. सगळ्यात पुढं. मालक काय चतुरे नवन. तोंडातून वाक्य पडलं, पाहे पाजैद्र तू तोगा प्रकाश दिवाकर कांतू. रविकांत आहे तो. रवी तो दिवाकर आहे, तो प्रकाश देवता आहे, तो भास्कर आहे. नयनीने भास्कर देखिला, डोळ्यान भास्कर सूर्य पाहिला. हा सूर्य आणि हा जयद्रथ. मग बाण सोळला. आता नवल बघा, आता नवल 3:30 वाजता सूर्य मावळलाय. कोणी यानच आपल्याच्यान मावळ तू का. आमच्या पाहुण्याने 1 टरकभर पुस्तकं वाचिले. 1 टरकभर पुस्तकं वाचिले. आणि पंगत होती त्याच्याच पोरीची. संध्याकाळचं लग्न होतं आणि लग्न लागायच्या आधी जेवण होत असते. तर त्याला म्हणलं लाईट गेली, एक काम करू, तू टरकभर पुस्तकं वाचिले ना, तर सूर्याला असं थांबेवर ही शेवटची पंगत होस तर असं बोट लावतो या पुस्तकाच्या ताकदीनं. ट्रकभर पुस्तकं वाचिले ना ते म्हणलं आपल्या पुस्तकात हे नाही मेळ बसत. म्हणलं मग काय हरकत नाही, तू गेल्यावर तुला याच्यातच फुकू. हे भांगारे पुस्तकं काय कामाचे आहे का नाही. काय लायकी आहे का ते भांगारे पुस्तकं वाचून. काय अभ्यास होणार आहे आपला. चांगलं वाची जा. सूर्य तर थांबलाच, जयद्रथ दाखिला आणि सूर्य दाखिला आहे. पण बाण मारता मारता कानात एक वाक्य सांगितलं. नवल सांगायलो, नवल तू जयद्रथ मारला तरी मर तू. तू जयद्रथ कोड आहे. तू जयद्रथ मारला तरी मर तू आणि नाही मारला तरी मर तू. कोण सांगायला माहिती आहे, पंढरपुरातला मालक. तर अर्जुन म्हणला प्रभू मारल्यावर कसा मरण. मी पण काय केला, दिवस माळेपर्यंत जयद्रथ मारीन, नाही मारला तर मी अग्निकाष्ट भक्षण करीन, अग्नीत उडी टाकीन. पण 3:30 वाजलेत ना, सूर्य दिसायला ना, आता मारल्या मी कसा मरीन. ऐक रे बाबा ऐक, जरशी दम धर. होटपोळतेन शिजूस तर दम खातेत पण न्यूज तर थांबत नाहीत. जिबीला चटका बसंदारचं थांबना अर्जुना. कसा मरेल ऐक. याच्या वडिलांनी तपश्चर्या केली, त्याचं नाव होतं वृद्धश्रवा. नवल सांगतोय वृद्धश्रवा. त्यानं अशी तपश्चर्या केली ती की माझ्या मुलाचं डोकं कापून जो कोणी जमिनीवर टाकील त्याच्या शरीराचे 1000 तुकडे होतील. आणि वरदानस्तु तथास्तु. वृद्धश्रवाला वरदान प्राप्त झालं. ते सांगत तसे नारायण, ऐके पार्था माझे वचन. नारायण सांगत होते, पार्था हे अर्जुना हे किरीटी ऐक ऐक. हे पृथकी सुता. पृथकी म्हणजे कुंती. हे अर्जुना याच्या बाबांनी वरदान मागून घेतलंय, याचं डोकं कापून जो कोणी जमिनीवर टाकेल त्याच्या शरीराचे 1000 तुकडे होणार. तू याला मारून याचं डोकं जमिनीवर पडणार, मग तू मरणार. आणि तू जर याला नाही मारलंस तर सूर्य मावळल्यावर तू अग्नीत उडी टाकून मरणार. मग कसं करायचं प्रभू. सत्यलोकाची स्थळी. सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाचं अधिष्ठान. तिथे वृद्धश्रवा अजूनही तपश्चर्या करत आहे. असा बाण मार की बाणानं डोकं असं उडालं पाहिजे, ते कोण्याच जमिनीवर न पडता
त्याच्या बापाच्या मांडीवर पडावा. बाण हाणणारही कसं सांगणारा असू द्या हो, पण हाणणाराचे बी नेमकंच असन. असा बाण मारला की जयद्रथाचं डोकं तुटून वृद्धश्रवा नावाचा त्याचा बाप त्याच्या मांडीवर डोकं पडलं. आणि म्हाताऱ्यानं डोळे उघडेच नाही. तपश्चर्या करता करता कोण आपल्या मांडीवर दगड टाकलाय म्हणून उचलून खाली टाकलं. डोकं तुटल्यामुळं पोट्ट मेलं आणि पोराचं डोकं मांडीहून जमिनीवर बापान टाकल्यामुळं बापही मेला. एकाच दगडात दोन मेले. याला म्हणतात नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. बलराम दादानं सोयरीक केली रुक्मिणी आई आमच्या सुभद्रा आई साहेबाची. सुभद्रा आई साहेब द्याल्या दुर्योधनाला. दुर्योधना माहिती ना? दुर्योधनाला. दुर्योधन 9 गोष्टीनं नालायक होता. एक गोष्ट 9 पैकी अशी होती, लग्न करण्याच्या लायकीचा नव्हता. एक मी नाही सांगत, पुराण सांगते. मी का तिथला सरपंच होतो का महाभारतातला? मी वाचून सांगतोय. पाहून ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ बघायचे मग कीर्तन. लग्न करण्याच्या लायकीचा मुद्देता पुरुषार्थहीन दुर्योधन होता. बाकीच्या 8 गोष्टी घरी गेल्यावर सांगतो. दुसरी गोष्ट, दुर्योधन विद्वान असून दुसऱ्याचा ऐकत होता म्हणून दुर्योधन प्रपंच कडीला नेण्याच्या लायकीचा नव्हता. दुर्योधन पापी नव्हता. दुर्योधनाला पाप करायला लागलं. एका चिरंजीवानं त्याचं नाव होतं अश्वत्थामा. संगतीमुळे दुर्योधन मातीत गेला. हे बा, परमेश्वरानं आपल्याला डोकं दिलंय. नालायक माणसं आपल्याला काही जरी सांगत असतील तर आपण मूर्खाचं ऐकू नये याला विद्वान म्हणत असतात. आमच्या इथं एका बैलाला कासरा खाचा नाद होता. तो कासरा खात होता आणि दुसऱ्याची मका खाऊन येत होता. तो माणूस गडी पाठवून आम्हाला शिव्या देत होता. मी गड्याला सांगितलं आपला बैल तिथे गेला नाही पाहिजे. यानं जो बैल कासरा खात होता त्याला साखळी लावली. जो बैल कासरा खात होता त्याला साखळी लावली. ह्या नालायक बैलानं दुसऱ्याचा कासरा खाल्ला. याला तर खाता येत नव्हता. पिस्तोल्याला बंदुक्यानं पिस्तोल्याचा कासरा खाल्ला आणि पिस्तोल्या दुसऱ्याची मका खायला गेला. पाठ फुटूस तर खपके खाल्ले. मला असं वाटतंय एका नालायक बैलाच्या चांगल्या बैलानं नादी लागायला नाही पाहिजे. मंगळ्यानं दोन्ही बैलाला कासरेत बांधले. हे आधी दुसऱ्याचा कासरा खात होता आणि मग त्याचा कासरा खात होता. बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करते. एकदा घेतल्यावर काय होतंय? बडीशोप म्हणालो मी, सुपारी म्हणालो मी. तुम्ही कीर्तनात असं काही बी नका नांगाव घेत जाऊ. असे बरेच चांगले बैल नालायक बैलाच्या नादी लागून वाया जाते. तसा दुर्योधन मूळता दुसऱ्याचा ऐकणार होता. परयम श्रवणेंद्रियेषु यम यत् प्रपंचोति नैवानां स्थिरत्वाति जायते. म्हणून आपल्या सोप्या भाषात तशा माणसाला कच्च्या कानाचा किंवा फुटक्या कानाचा माणूस म्हणतात. हे दुसऱ्याचं ऐकून वागत आहे त्याला कच्च्या कानाचा माणूस म्हणतात. 9 गोष्टीनं मूर्ख होता. अशा दुर्योधनाला दिली. त्याच्यातल्या 9 पैकी एक दोष सांगतो. अल्पायुष्य होते. तिसरं सांगू दुर्गुण. अल्पायुष्य होते. 100ला 100 पोरं बापाच्या देखता मरणार होते. असा शाप मागच्या 14व्या जन्मात धृतराष्ट्राला एका सर्पिणीनं दिलता. म्हणून 100ला 100 पुत्र मरणार. त्याच्यापैकी दुर्योधन मरणार. आपल्या बहिणीला बुक्का लागणार. हे पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलतं. म्हणून सोयरीक जर मोडून अर्जुनाला द्यावा तरी भांडण. सोयरीक मोडून अर्जुनाला द्यावा तरी भांडण. मग अर्जुनाला भगवे कपडे घातले. त्याला संन्याशी केलं. सुभद्रेचं हरण केलं. तिकडंच तदेव लग्नं सदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैव बलं लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम. तिकडंच आली नवरदेव नवरी पाय पडायला. मग बलराम दादा म्हणले अर्जुना महाराजाला विचारा. सुभद्रा म्हणली ते नालायक महाराज गावात येऊ द्यायला नव्हता पाहिजे. तो महाराज नसून अर्जुनच होता. तो संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी.
आळंदीतले मालक सांगतात. अर्जुनाला खोटा संन्यासी केलं आणि दुर्योधनाला सुभद्रा दिल्या विधवा होणार हे देवाच्या माहीत होतं. म्हणून खोटा महाराजानं सुभद्रा पळून नेली. दुर्योधनाच्या कानावर वार्ता गेली. दुर्योधन म्हणला आपल्या नशिबात नव्हती. नंतर कळालं त्या महाराजाला अर्जुनानं मारलं. अर्जुनाला भेटली. दुर्योधन म्हणला काही कावत नाही, आमच्या कुळात आली कुठं सुंबळ्या मुद्दाम दिली. पण तुला कळूच दिलं नाही. याचं नाव नवल. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे विढोबार पंढरपुरातले मालक मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला उचलीला कमळापती भगवंताला उचललं, सुपात घेतलं आणि देवकीचा अर्धा पितांबर एका कोनाड्यात होता तो फाडला. त्याच्यात देवाला गुंडाळलं, सूप डोक्यावर घेतलं. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. बाहेर आले. अमृताचा पाऊस पडत होता. आज अजित परमात्मा आहे, त्याच्यावर अमृताचा वर्षाव काय करायचा म्हणून शेषाला राग आला. वरती छाया धरी शेष, शेषानं वरती छाया धरली. आणि मग पुढे यमुना, दुभंगली यमुना माई, यमुनेचे 2 तुकडे झाले. मधातनं रस्ता दिला, पलीकडे गेले 4 दरवाजे. गाईला वैरण टाकली. नंदराजानं, मोठी माणसं होती, जिज्ञासू माणसं होती, सात्विक होती, सदाचारी पुण्यशील कर्तव्य दक्ष माणसं होती. सर्वात मोठा त्यांचा कर्तव्यांक मोठा होता. जी माणसं कर्तव्य दक्ष आहेत ती माणसं कधीच भिकारी होत नसतात. उद्योगम वर्धनते लक्ष्मी, कर्तव्यामध्ये निष्ठा. अहो आपली बापदादे 500-500 एकर जमीन असणारे आपले बापदादे काठी टेकीत पण शेताला येढा करायला जात होते. आणि 2च एकर जमीन 10.5 दात घाशी तू त्या पॅन्टीच्या द्वाऱ्या लोंबलेल्या काय हे याच्यापेक्षा पिसाळलेलं कुत्रं बरं. इकून दात घासायला दुसऱ्याच्या दारात काय थुकत चालला. आणि जमीन 2च एकर, बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायली आणि तू 10.5 दात घाशी तू सुंबळ्या कशी पप्याची माय जगीशीन. इथं उद्योगाला किंमत आहे. माणसानं सात्विक व्यवसाय करून कमवलेले पैसे म्हणजे पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ सांगितलं, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. सात्विक ते जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पुरुषार्थ आहे. जुनी माणसं पहा, ज्याच्याकडं 9 लाख गायी होत्या ते गाईला वैरण टाकायला उठले. वेलेल्या गाईला, कामाच्या बैलाला. गडी पुन्हा एकदा वैरण टाकीत होते 1-1.5 वाजता. बैल उठवायचे, वैरण सांबरी करायची, जरशी वैरण पुन्हा टाकायची शेंड्याकडनं. रात्रीच्या वेळेला, सकाळून सुरुवातीला वैरण बुडाकून टाकीत होते. वाक्य नीट ऐका गड्याचं शहाण्या. बैल बांधल्याच्या नंतर शेतातून काम करून आल्यावर बैलाला वैरण बुडाकून टाकीत होते आणि रात्री 1-1.5 वाजता शेंड्याकडची वैरण टाकीत होते. म्हणजे गडी शिकलेली जरी नसतील तरी त्यांचा विवेक गोड होता. आताच्या याला तर करळ कळणं, शेव कळणं, तिफणीचा कळवा कळणं, याला साव किती असावा, सोयाबीनला बाजऱ्याला साव किती असावा, तूर किती सावावर पेरावा काय मिळच नाही. किती दाट पेरावा, किती पातळ पेरावा काहीच नाही. तुरील निघताय ना अशी पेरली. झाडण्या पण नाही झाल्या. कोठा झाडायला झाडण्या करायला बी चांगली अंगठ्यावानी झाडण्या लागत्यात. तो निबरडक काढ्या आणि पेटून द्यावा तर भुरकून. भाकर थापूस तर तुराट्या जळून गेल्या. कोणत्याच कामाच्या नाहीत ना. मर्मज्ञपणानं केलेलं सरपण पण चांगलं असते. नका माल लागू द्या. इतकी सात्विक आणि सदाचारी लोक होते, पुण्यशील लोक होते, पावन लोक होते. नंदराजाकडनं ही शेतकरी, आपण शेतकरी कुटुंबातले माणसं आहोत. आपण तो आदर्श घ्यायला पाहिजे. रात्री 1 वाजता नंदराजा उठले आणि गाईला वैरण टाकली आणि गाईचा दार बंद करायचं विसरले. आणि ह्या दारातून, गाईच्याच दारातून जगाचा बाप त्यांच्या घरात प्रवेशला. फार मोठी आख्यायिका आहे वैकुंठवासी. माधव महाराज मगर हिंगोली जिल्ह्यात होते. सुरजखेडकर माधव महाराज मगर सुरजखेडकर हिंगोली जिल्ह्यातले पुराणातले बादशाह होते. ते इतके गोड सांगायचे दशमस्कंधावर. बघा त्यांनी फार मोठं गाथा नवनीत केलं. नाना प्रकारचे ग्रंथ संपदा त्यांचे. फार
भयानक अभ्यासू व्यक्ती. त्यांनी इतकं वर्णन केलं शेतीच्या बाबतीत नंदराजाचं की बघता सोय नाही. असो, गोकुळातल्या काठ्या कशा होत्या, काय होत्या, कुठं अडकीत होते, दाराच्या पाठीमागं काठी अडकिलेली असा. कारण चोर वरून येत नसतो ना, चोर कुठून येत असतो? दरवाजातून. म्हणून आजही जुन्या लोकांच्या वाड्यामध्ये मोठ्या दरवाजाच्या पाठीमागे एक खुंटी असायची आणि त्या खुंटीला काठी अडकिलेली असायची. आता सर इचू निघला तर चपला त्या शिलपरतीने इचू मरतू का? यानं हाणायला जावं आता चपलाचं थुत्तर वरी जात आहे, हाय का नाही? इतकी आपली परिस्थिती. नुसतं म्हणायचं आभाळ फाकलं आणि शेती मदत करीत नाही. तू कुठं नीट वागायला सुंबळ्या, कशी शेती मदत करीन? विठाला विठाला मदत करू न करू, पण पवित्र सुदिन हा दसरा आहे. या दसऱ्याच्या दिवशी शेतकरी राजाला शुभेच्छा देतो की माझ्या पवित्र या काळ्या मातीशी रक्ताचा घाम करून मातीत टाकणाऱ्या शेतकरी राजांनो, आपल्या बापदाद्याने कमिलेली जमीन जशाला तशी सांभाळा. बालाजी भगवान तुमचं कल्याण करील. डॉक्टर साहेब फार दिवस लागणार नाहीत, फार दिवस लागणार नाहीत. 4-2 वर्षात घट मांडायला माती विकत घ्यावं लागणार आहे. तुमच्या गंगाखेडमध्ये राहणाऱ्याला, परळीत राहणाऱ्याला, परभणीत राहणाऱ्याला, शहराच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना नवरात्रीतला घट मांडण्यासाठी माती विकत घ्यावं लागेल. इतकं दुर्भिक्ष होणारे, काळ्या मातीला इतकी किंमत येणार आहे. म्हणून होऊ द्या, निसर्गाचा कोप असतो. ह्या बा, काही जरी निसर्गाचा कोप झाला तर पैसे खाता येत नाहीत, सोनं खाता येत नाहीत, चांदी खाता येत नाही. गहू ज्वारी बाजरीच्या भाकरी खावा लागत्याल. दुष्काळात आपल्याला तीच काळी माय जगविणार आहे. म्हणून तिच्यावर अतूट प्रेम ठेवा. देवावर जितकं प्रेम तितकं काळ्या माईवर प्रेम करा. एक न एक दिवस ती आपल्याला 4 माणसात तीच बसवीत असते. तिचं संगोपन करा, तिला सांभाळा. कारण नंदराजाचा पुरावा आहे तो. असो, आणि त्या दारातून जगाचा मालक आत प्रवेश करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपी जमा होतात, पाहतात तर भगवंते झालती मुलगी, फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. पोरगी झालतीन पोरग कस काय, हेही आश्चर्याचा झटका. देवानच फिरिले ते दोन्ही. बघता बघता काय सर्व आनंदी आनंद गवळणी त्या तोंडा भुललिया. सर्व गोकुळात आनंद, एवढा आनंद, दिशा आनंदित झाल्या, जमीन आनंदित झाली. वाटेल गोपी आबाल वृद्ध सगळेजण आनंदी झाले. भगवान रांगू लागले, रांगता रांगता चलू लागले. गवळणींना नाना प्रकारचं आनंदाचं सौख्याचं स्थित भरतं दिलं. गवळ्यांना सुख दिलं. गोपींच्या सोबत रासक्रीडा केली. नाना 11 वर्ष 53 दिवस झाले. 11 वर्ष 53वा दिवस उजाळला. 11 वर्ष 53वा दिवस उजाळला. आणि त्या दिवशी आकृन नावाची व्यक्ती जगाच्या मालकाला नेण्यासाठी आली. गोकुळात 11 वर्ष 53 दिवस राहिले. त्याच्या अलीकडचा मुद्दा सांगतो. एके दिवशी आईसाहेबांना सांगितलं, कृष्णा आता तू मोठा झालास, आता तू रिकामं बसून खायचं नाही. आता जाई राना सवे घेऊन गोधना, तू काहीतरी काम करायचे. अर्थशास्त्राचं नीतिमूल्य मोठ्या माणसाच्या मुखारविंदातून ऐकलेलं वाक्य सांगतो डॉक्टर साहेब. शिक्षणाचा काळ संपल्याच्या नंतर, शिक्षणाचा अभ्यासाचा काळ संपल्याच्या नंतर त्याच्या पुढचा 40 ते 45 वर्षापर्यंत आपल्याला लागतंय त्याच्या 8 पटीनं कमीलं पाहिजे. तो संसारातल्या लोकांसाठी पोषक असतो. म्हणजे 20 ते 22 वर्षाच्या नंतरचं वय काम करण्याचं असते. आणि या काळात जर 10 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये संध्याकाळच्याला त्यानं घरी आणले पाहिजे. तो कुटुंब व्यवस्थेतल्या लायकीचा आहे. 40 रुपयाचं खात असेल आणि रुपया जर कमीत नसेल तर घरातल्या लोकायला लवकर भिकाला लावणारा तो हरामखोर असतो. व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं देशाला घातक असतात. व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं कुटुंबाला घातक असतात. 5 लोकांना काम करावं आणि एका आळशानं नालायकपणा करावा, अख्खं घर मातीत जात असते, अख्खं घर. म्हणून उद्योगंवर धनते लक्ष्मी, काम करणाऱ्या माणसाला सर्वात मोठी किंमत आहे. आईसाहेबांना सांगितलं, कृष्णा आता तू घरी बसायच्या लायकीचा नाहीस, आता तू मोठा झालास. आता जाई राना सवे घेऊन गोधना. गाई वासर सर्वांना कथा ज्ञान प्रचलित आहे. सर्व एकत्रित बसले. बिभ्रतम वेन शृंगायाम
प्रसादरस्तुं कवलायां व्याधिनिरसन हितार्थायां प्रसादरस्तु तज्जायते गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली